भाग्य चांगलं असलं की मग त्या माणसानं काहीही जरी केलं तरी कल्याणच होतं, त्याला पैसाच मिळत जातो, त्याचा उत्कर्षच होत जातो. अशा पद्धतीचा विचारही अनेक उदाहरणातून आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एक माणूस होता, शांतरा माझ्याकडे बघा, एक माणूस होता. त्या माणसाने काय, त्याचा एक मित्र होता गावामध्ये, त्याला चांगलं भविष्य कळत होतं, ज्योतिषी होता. त्या माणसाला काहीच नव्हतं जवळ, त्याच्यामुळं त्या ज्योतिषाच्या जवळ, मित्राच्या जवळ जाऊन बसायचा आणि म्हणायचं, बाबा एक दिवस मला सांग रे, चांगला दिवस सांग रे, माझ्या नशिबाला चांगला दिवस असला तर त्या दिवशी काहीतरी उद्योगधंदा करून मला काहीतरी मिळवता येतं का बघूत रे, काहीतरी सांग असं त्या ज्योतिषी मित्राला तो म्हणायचा. एका दिवशी त्या ज्योतिषी मित्राने त्याला सांगितलं, बाबा तुला इतके दिवस झाले, 2-2, 4-4 वर्ष गेली, तो माझ्याजवळ बसून राहतोस, पण तुझ्याकरता एकही दिवस तुझ्या नशिबानं चांगला निघत नव्हता. आजचा दिवस तुझ्याकरता चांगला आहे आणि आजच्या दिवशी तू काही चांगलं केलं तरी पैसा मिळत आणि तू वाईट केलं तरी तुला पैसा मिळणार आहे असं त्यानं सांगितलं. आता या माणसानं विचार केला, चांगलं करून कोणाला काही मिळवता येईल हो, पण वाईट करून काही पैसा मिळतो म्हणल्याच्या नंतर यानं विचार केला, वाईट करून आपण पैसा मिळवून पाहू. म्हणला नशिबाचं काय महत्त्व आहे आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्या दृष्टीनं वाईट काम करून आपल्याला पैसा जर मिळणार असेल, आज वाईट काम करून आपण पैसा मिळवायचा असं त्यानं ठरवलं. आणि वाईट काम करायचं म्हणजे काही व्यसनात गुंतायचं नव्हतं बरं का. त्याला वाईट काम म्हणजे जगाने ज्याला चांगलं म्हणू नये, मूर्खपणाचं काम म्हणावं, असं एखादं काम करावं आणि त्याच्यातून पैसा मिळवावा असं मनामध्ये आलं. आता काय करा, त्यानं विचार केला, त्याचं गाव जे होतं ना ते राजधानीचं गाव होतं, तिथं राजाचा वाडा होता. यानं विचार केला, आपण आज राजाच्या दरबारात जाऊन तिथं काहीतरी वेडवाकडं करू म्हणलं आणि ते वेडं वाकडं करण्यानं पैसा जर मिळाला तर आपण भाग्याचं महत्त्व मानू. विठ्ठल राज दरबारात जायचं ठरलं, राजाच्या दरबारामध्ये गेला. योग असा होता, एवढा फाटका माणूस, रोज त्याला राजाच्या दारात समोरून कोणी जाऊ देत नव्हतं, पण आज त्यानं राजाच्या दरबारात जायचं ठरवलं तर सेवकांनी राजाच्या आडवलं नाही, त्याला मध्ये जाऊ दिलं. हा मध्ये गेला, दरबारात गेला, राजाचा भरलेला दरबाराचं कामकाज चालू व्हायचं होतं. अशा अवस्थेमध्ये राजा बसलेला असताना तिथं गेला आणि गेल्या सिंहासनाच्या जवळ गेला, आवेशात गेला, राजाला शिव्या देत गेला आणि राजाच्या समोर जाऊन त्या आसनावर चढून, पायऱ्या चढून राजाच्या सिंहासनाच्या जवळ जाऊन एक फाडकन राजाच्या थोबाडीत अशी जोरात मारली त्यानं की राजा जमिनीवरच पडला. सिंहासनावरून राजा खाली पडला. आता राजाला जाऊन दरबारामध्ये, भरलेल्या दरबारामध्ये थोबाडीत मारल्याच्या नंतर राजा खाली पडल्यावर याला कोणी सोडणार होतं का? बाकीच्या राजाचे सेवक वगैरे जे होते, शिपाई वगैरे जे होते ते धावायला लागले, पळापळा म्हणे, धावा, त्या मूर्खाला पकडा, याला कोण आत जाऊ दिलं, कसं जाऊ दिलं, कसा घुसला आत, असं म्हणत सगळे त्याच्या जवळ आले. त्याला सगळ्यांनी धरलं, त्याला खांबाला बांधायचं ठरलं, त्याला शिक्षा द्यायची ठरली. राजेसाहेबाला उठून सिंहासनावर बसवावं आणि मग या मूर्खाला काय शिक्षा द्यायची आहे विचारावं. असा विचार करून 10-5 जण त्या माणसाला धरून उभे असताना राजा थोडासा सिंहासनावरून खाली पडलेला, सावध झाला बिचारा, थोडा उठला. उठल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरचा मुकुट बाजूला पडला होता. राजाने उठल्या तो मुकुट घ्यावा, डोक्यावर घालावा, सिंहासनावर जाऊन बसावं आणि मग त्या माणसाचा विचार करावा असं ठरवलेलं होतं. म्हणून तो राजा मुकुट घ्यायला गेला तेव्हा राजाला असं दिसलं की त्याच्या मुकुटातून एक करंगळी एवढा नागाचं पिल्लू, सर्पाचं पिल्लू त्या मुकुटातून बाहेर पडत होतं. राजाने ते सर्पाचं पिल्लू बाजूला केलं, मुकुट डोक्यावर घातला आणि त्या माणसाला पकडत असलेल्या सगळ्या सेवकाला सांगितलं, अरे बाबा केवढा मोठा महात्मा म्हणे, त्यानं जर आज मला थोबाडीत मारली नसती आणि मी जर खाली पडलो नसतो तर माझ्या मुकुटामध्ये बसलेला हा नाग मला चावून मला मरणाची वेळ होती. धन्य धन्य महात्मा म्हणे, याच्यासारखा साधू पुरुष पाहिला नाही, याच्यासारखा पुण्यवान महात्मा कोणी पाहिला नाही, मला जीवदान दिलं, याला मारायचं तर नाहीच म्हणले. त्याला सिंहासनावर बसवलं, राजानं त्याची पाद्यपूजा केली, त्याला 1 लाख सुवर्ण मुद्रा देऊन घराकडं पाठवलं. घराकडे गेला बिचारा. घराकडे गेल्याच्या नंतर त्या ज्योतिषी मित्राला भेटायला गेला. त्याला सांगितलं, म्हणे बाबा तुझं म्हणणं खरं ठरलं, आज मी राजाच्या दरबारात गेलो, राजाला थोबाडीत मारली, हे चांगलं काम आहे का वाईट काम आहे? आणि हे वाईट काम झाल्याच्या नंतर राजा जमिनीवर पडला होता, पण राजाच्या मुकुटामध्ये त्या दिवशी नाग बसलेला असल्यामुळं राजाला जीवदान मिळालं, म्हणून राजाने मला 1 लाख सुवर्ण मुद्रा दिल्या. तो काय म्हणाला होता, वाईट काम केलं तरी आज तुला पैसा मिळणार आहे, तुझं भाग्य चांगलं आहे आज म्हणालास ना, भाग्यानं मला 1 लाख रुपये, 1 लाख सोन्याच्या मुद्रा मिळाल्या. असं म्हणल्याच्या नंतर त्या ज्योतिषानं पुन्हा थोडंसं पंचांग पाहिलं आणि त्याला सांगितलं, अजूनही वेळ गेली नाही म्हणले, अजून काहीतरी वाईट काम कर, तुला अजूनही पैसा मिळण्याची शक्यता आहे. आता काय काम करा? यानं विचार केला, आता राजाकडे गेलो तो म्हणला तर राणीकडे जातो, त्या राणीला मारतो, राणीला मारल्याच्या नंतर त्याच्यातून काही मिळतं का बघतो. असा विचार करून राजदरबारामध्ये जाऊन राणीच्या महालाकडे गेला. राणीच्या महालाकडे गेल्याच्या नंतर रागारागात तिथल्या दासींना विचारायला सुरुवात केली, कुठे आहे राणी?
मला भेटायचं राणीला, आत्ताच्या आत्ता भेटायचं, जिथं असेल जशा अवस्थेत असेल तशा अवस्थेत मला राणीला भेटायचं आहे, असं ओरडत ओरडत मध्ये गेल्याच्या नंतर त्या राजाच्या सेवकांना माहिती झालं होतं याच महात्म्याने आता राजाला जीवदान दिलेलं आहे, त्याच्यामुळे अडवायचं कोणी असा विचार झाला. आणि न अडवता लोकांनी त्याला सांगितलं की बायकांनी तिथल्या सांगितलं की म्हणे राणे सरकार आता न्हाणीमध्ये गेल्यात, म्हणे न्हाणं चालू आहे, स्नान चालू आहे, न्हायला लागले म्हणल्यानंतर तो म्हणतो न्हाणी कुठे मला दाखवा, मला आत्ता राणीला भेटायचं आहे, ओली जरी असली तरी भेटायचं आहे. असं म्हणत म्हणत त्या न्हाणीत घुसला की हो, राणीनं असं अंगावर पाणी घेतलेलं, अंग सगळं ओलं झालेलं, आणि अशा ओल्या चिंब असलेल्या त्या राणीचे केस धरून ओढून 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 तिला न्हाणीच्या बाहेर आणून टाकलं. मूर्ख कुठली की असं नाहतात का कुठं, ही काय न्हायची वेळ आहे का, असं नाही ते बोलायला लागलं. आणि एवढ्यात मग तिथले पुन्हा सेवक धावले, म्हणे अरे राजाला मारलं ते मारलं, इथे येऊन राणीला नाहत असताना ओल्या अंगानं त्या बाथरूममधून न्हाणीमधून बाहेर आणायचं काय कारण आहे, याला धरा याला मारा, असा विचार सुरू झाला होता. एवढ्यात एक दासी धावत आली, म्हणे हा महात्मा फारच मोठा आहे, याची योग्यता फारच मोठी आहे, या महात्म्याची योग्यता अशी आहे की विठ्ठल विठ्ठल या महात्म्याची अशी योग्यता आहे की म्हणले या महात्म्याने त्या राणीला बाहेर आणलं नसतं तर राणीचा मरायचाच प्रसंग होता. याने राणीला ओढून बाहेर आणलं आणि आत्ताच बाथरूमचं छत पडलं, म्हणलं सगळं छत पडलं. राणी जर तिथं स्नान करत राहिली असती तर छत अंगावर पडून राणीला मरायचा प्रसंग होता की नाही. म्हणे राणीचा जीव वाचला असं कळाल्याच्या बरोबर राजाही तिथं पुन्हा धावत आला. तिथं धावत आल्याच्या नंतर राणीचा या महात्म्याने जीव वाचवला म्हणल्यावर माझाही जीव वाचवला, राणीचाही जीव वाचवला, काय या महात्म्याचं पुण्य, काय या महात्म्याचा अधिकार, केवढा धन्य महात्मा, असं म्हणून राजानं पुन्हा एक पाद्य पूजा केली आणि पुन्हा 1 लाख सुवर्ण मुद्रा त्याला दक्षिणा म्हणून दिल्या. 2 लाख सुवर्ण मुद्रा प्राप्त झाल्या. 2 लाख सुवर्ण मुद्रा प्राप्त झालेला हा मनुष्य त्या ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाला त्यानं सांगितलं की खंडे बाबा फार चांगला मुहूर्त तुम्ही मला सांगितला आणि जे जे काम करू चांगलं वाईट कसरही असं मला पैसा मिळणार म्हणाला होता, अगदी तुमचं भविष्य खरं ठरलं. सकाळी राजाला मारलं, 1 लाख सोन्याच्या मुद्रा मिळाल्या. आत्ता राणीला जाऊन बाथरूममध्ये ओढून आणलं केसाला धरून, त्याच्याकरता राणीचा जीव वाचला म्हणून राजानं मला पुन्हा सुवर्ण मुद्रा दिलेल्या आहेत 1 लाख. 2 लाख सुवर्ण मुद्रा आज माझ्या नशिबानं मला प्राप्त झाल्या. असं म्हणत म्हणत हे घ्या म्हणे, तुम्ही मला चांगलं भविष्य सांगितलं म्हणून तुम्हाला दक्षिणा म्हणून मी 5 सोन्याच्या मुद्रा देतो. असं म्हणून त्या ज्योतिषाला त्यानं 5 सोन्याच्या मुद्रा दिल्याबरोबर ज्योतिषी हसायला लागला. त्याने ज्योतिषाने हसल्याबरोबर या मित्राने विचारला हसायला काय झालं. ते म्हणले तुझं नशीब 2 लाख सुवर्ण मुद्राचं आणि हे सांगणाऱ्या माझं नशीब 5च मुद्राचं. याचा अर्थ काय झाला, संसाराला कोणतंही काम करायचं झालं तर भाग्याची अनुकूलता पाहिजे. आपलं भाग्य चांगलं असलं तर संसाराला चांगलं फल येतं, आपल्या कोणत्याही क्रियेला चांगलं फल येतं. आणि भाग्य जर चांगलं नसलं तर आपल्याला कोणत्याही क्रियेला फल येत नाही. हा जसा संसारातला प्रकार आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा भाग्य लागतं. हा भाग वेगळा. पण एक चिंतन आपल्याला ह्याच्यात असं वेगळेपणाचं करावं लागतं. संसारात असलेलं भाग्य वेगळं आहे आणि परमार्थातला भाग्याचा विचार वेगळा आहे. आपण संसारात ज्याला भाग्य समजतो त्याला संत महात्मे भाग्य म्हणायला तयार नसतात. विठ्ठल आपल्याला काय कशाला भाग्य म्हणतो आपण, आपल्याला पैसा मिळाला आपल्याला भाग्य वाटतं, आपलं घरदार चांगलं असेल आपल्याला भाग्य वाटतं, आपल्याला चांगली बायको मिळाली भाग्य वाटतं, चांगला नवरा मिळाला भाग्य वाटतं, मुलं बाळ चांगले निघाले आपल्याला भाग्य वाटतं. पण या सगळ्या नाशिवंत गोष्टीला संत महात्मे भाग्य म्हणायला तयार नसतात. भाग्य तरी भाग्य म्हणजे परमात्मा. परमात्मा भेटला याला भाग्य म्हणावं. आणि देव भेटाय करता जे काही साधन आहे, भक्ती म्हणा, ज्ञान म्हणा, वैराग्य म्हणा, हे साधन आपल्या हाताला जर लागलं तर त्यालाही संत महात्म्यांनी भाग्य म्हणलेलं आहे. देवालाही भाग्य म्हणतात आणि देवाच्या भेटेला करावं लागणाऱ्या साधनालाही भाग्य म्हणतात बरं का. भाग्यवंत म्हणो तया तया भाग्यवंत म्हणो तया 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 भाग्यवंत म्हणो तया तया भाग्यवंत म्हणो तया तया शरण
शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही संसारी माणसासारखं कोणाला तरी भाग्यवान म्हणतो, पण संसारी मनुष्य ज्याला भाग्यवान म्हणतो त्याला आम्ही भाग्यवान म्हणत नाही. भाग्यवंत म्हणू पण कोणाला? तया त्या माणसाला महात्मा आम्ही भाग्यवान म्हणतो. कोणाला भाग्यवान म्हणता? शरण गेले पंढरी राया. जे परमात्मा पंढरीनाथाला अनन्य भावानं शरण गेले त्याला आम्ही भाग्यवान म्हणतो. कारण काय? तरले तरती हा भरवसा. जे परमात्मा पंढरीनाथाला शरण गेले ते आजपर्यंत तरले आणि याच्या पुढेही तरणार आहेत याचा आम्हाला भरवसा आहे. संसार सागरातून तरुण जाणारे, देवाला शरण जाणारे असे जे महात्मे आहेत त्यांनाच आम्ही भाग्यवान म्हणतो. असा भाग्याचा विचार देवाला धरून संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. देवच भाग्याचा आहे आणि देवाला धरून असलेलं देवाच्या प्राप्तीचं साधन. मग देवाच्या दर्शनाकरता आपल्याला मनुष्याचा देह मिळाला तर हाही भाग्याचाच आहे बरं का. मनुष्य देह मिळाला याला सुद्धा संतांनी भाग्य म्हणले की नाही? भाग्य आले ते मनुष्य देहा विठ्ठल. तुकाराम मला सांगतात भाग्यानं तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला बाबा. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती. नाथ महाराज बोलतात की नाही? भरतखंड मनुष्याचा देह मिळाला हेच भाग्य, त्याच्यातल्या त्याच्यात भारत देशात मिळाला तर अजूनच भाग्य. विठ्ठल पहिल्यांदा मनुष्याचा देह मिळाला याला संत महात्मे भाग्य म्हणतात. त्याच्यातल्या देशात भारत देशात मिळाला तर जास्त भाग्य म्हणतात. त्याच्यातल्या देशात महाराष्ट्रात मिळाला तर अजून भाग्य म्हणतात. आणि संत महात्म्याची सेवा करणाऱ्या वारकऱ्याच्या कुळात मिळाला तर फारच भाग्य म्हणतात. विठ्ठल आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे परमात्मा पंढरीनाथाचे दास असलेले आम्ही दैवाचे आहोत, भाग्याचे आहोत असं तुकाराम महाराज बोलले. याचा अर्थ काय झाला? संताच्या दृष्टीनं देव भाग्य आहे आणि देवाच्या भेटीकरता लागणारं कोणतंही साधन त्याची आपल्याला प्राप्ती झाली तर भाग्य असं म्हणलं जातं. प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर या ठिकाणी तुकाराम महाराज भाग्याचा विचार सांगतात. पण तो भाग्याचा विचार सांगत असताना जो महात्मा भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो महात्मा दैवाचा पुतळा आहे असं वर्णन महाराज पहिल्या चरणात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा.
दैवाचा पुतळा तुकाराम महाराज सांगतात भक्तीचा जिव्हाळा जाणणारा. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा म्हणजे जिव्हाळा शब्दाचा अर्थ जिवंत झरा. पाण्याचा जिथं जिवंत झरा असेल तिथं लोक पाण्याचा जिव्हाळा चांगला म्हणतात बघा. पाण्याच्या जिवंत झऱ्याला जर जिव्हाळा म्हणत असतील बघा तुम्ही, जिवंत झरा जिथं असतो तेवढा एवढा लहानसा जन्म असतो, तिथं फार पाणी नसतं, एक वाटीभर पाणी असतं. पण ते वाटीभर पाणी काढून टाकलं की जिवंत झरा असल्यामुळं पुन्हा पाणी येतच राहतं. कितीदाही काढा तिथं पाणी येत राहतं. त्याला झरा, त्या जिवंत झऱ्याला काय म्हणतात? जिव्हाळा म्हणतात. आणि एखादी टाकी असते, एखाद्या शहराच्या गावाला जाऊन तुम्ही बघा 2-2 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये बसतं, एवढी मोठी टाकी आहे. पण त्या 2 लाख लिटरच्या टाकीच्या ठिकाणी कोणी जिव्हाळ्याची भाषा बोलतो का? बोलत नाही. त्याचं कारण काय? 2 लाख लिटर संपलं की ते कोरडं ठणठणीत आहे. आणि इथं मात्र वाटीभरच असतं पाणी, पण ते काढून टाकलं की पुन्हा जिवंत पाणी असतं, त्याला जिव्हाळा म्हणतात. एखाद्याचा दिखाऊ भक्तीचा प्रकार जर असला तर ते पाण्याच्या टाकीसारखं त्याच्या ठिकाणच्या भक्तीचं चिंतन आहे. पाणी टाकीतलं काढून टाकलं, 2 लिटर जरी असलं तरी काढून टाकल्याच्या नंतर त्या टाकीमध्ये आपोआप पाणी येत नसल्यामुळं तिथे जिव्हाळ्याची भाषा जशी बोलता येत नाही, तसा दिखाऊ भक्तीचा पसारा मांडलेला असा एखादा जर मनुष्य असला बरं का, दंभे करू भक्ती सोंगे दाऊ जना अंतरी भावना वेगळी या. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दंभानं भक्ती करणारा, ढोंगानं भक्ती करणारा, लोकाला भक्तीचं सोंग दाखवून फसवणारा असा जर मनुष्य असला ते 2 लाख लिटर पाणी असावं, तसं त्याचा भक्तीचा डोलारा खूप मोठा असतो. पण पाणी टाकीतलं संपून गेलं, ते 2 लाख लिटर का असं ना, ते संपून गेल्याच्या नंतर तिथं जसं कोरडं ठणठणीत असतं की नाही, याचा दंभाचा पसारा उघडा पडल्याच्या नंतर हा बिचारा कोरडा ठणठणीत असतो. त्याला संत महात्मे दैवाचा पुतळा म्हणायला तयार नाहीत बरं का. भक्तीचा प्रकार जाणत असताना पण 2-3 प्रकारानं जाणा. एक पहिला आहे दंभानं भक्ती करणारा, त्याला संत महात्मे दैवाचा पुतळा म्हणायला तयार नाहीत. दुसरा भक्ती करणारा कसा असतो? तो दंभानं करत नाही, खरीच भक्ती करतो. पण खरी भक्ती केली तरी थोडी भक्ती करून देवाच्या जवळ खूप विषयाचा पसारा मागत असतो. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या अंतःकरणात संसाराची गोडी खूप आहे. आणि संसाराची त्याच्या अंतःकरणात गोडी असल्यामुळं आपल्या संसारातलं सगळं आपल्याला देणारा देव आहे म्हणून देवाचं भजन करणारा. मला घर पाहिजे म्हणून देवाची भक्ती, मला शेत पाहिजे म्हणून देवाची भक्ती, मला बायको पाहिजे म्हणून देवाची भक्ती, मला मुलगा पाहिजे म्हणून देवाची भक्ती, असं भक्तीचा प्रकार ज्याचा असतो ना, त्या मनुष्याच्याकडे जर आपण पाहायला लागलो तर त्याची भक्ती थोडी असते, पण त्याच्या अंतःकरणात संसाराची विषयाची गोडी फार आहे. असा मनुष्य, त्याची भक्ती दांभिक भक्तासारखी खोटी नाही, पण तरी परंतु त्याच्या भक्तीला सुद्धा महत्त्व नाही. विठ्ठल विठ्ठल. पण खऱ्या साधू पुरुषाच्या अंतःकरणातला भक्तीचा प्रकार जर आपण पाहायला लागलो तर जिवंत झऱ्यासारखी त्यांची भक्ती असते बरं का. हा भक्तीचा जिवंत झरा त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळं बघा ना, काहीही कारणानं त्यांची भक्ती आटतच नाही. जिवंत झरा असला की तिथलं पाणी जसं आटत नाही, तसं या महात्म्याच्या अंतःकरणातली भक्ती आटतच नाही. देवानं संसाराचं यांच्या वाटोळं जरी केलं तरी या महात्म्याच्या अंतःकरणातली भक्ती संपत नाही. विठ्ठल आपणही भक्ती करतो आणि तुकाराम महाराजासारखे संत महात्मे ही भक्ती करतात. आपण भक्ती कशा करता करतो? संसाराकरता करतो. माझी दुकानदारी आहे चांगली चालली पाहिजे म्हणून भक्ती करतो का? कोणी एखादा दुकानदार माझं दिवाळं निघू दे म्हणून भजन करतं? कसं आहे सांगा ना. आणि दिवाळं निघाल्याच्या नंतर आत्तापर्यंत देवाची एवढी भक्ती केली, त्या देवानं माझं दिवाळं काढलं, असं देवानं करावं का तुमच्या, असं म्हणून तक्रार येते की नाही संसारी माणसाची. पण तुकाराम महाराजासारख्या संत महात्म्याचं तसं झालं नाही. महाराज असं दिवाळं निघालं तरी महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, माझं दिवाळं निघालं बरं झालं, दुष्काळानं मला त्रास झाला बरं झालं, माझी बायको मेली बरं झालं, दुसरी बायको कर्कशा मिळाली, हे सगळं देवानं बरंच केलं म्हणतात महाराज. विठ्ठल खायला प्यायला नाही मिळालं तरी देवाची कृपा व्हावी याला महत्व आहे असं तुकाराम महाराजांनी म्हणले की नाही. न मिळो खावया, न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण. न मिळो खावया,
नारायण कृपा करो परिहा वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. खायला नाही मिळालं तरी चालल म्हणतात महाराज. संतती नाही वाढली तरी चालल म्हणतात महाराज. परिहा नारायण कृपा करो. खायला नाही मिळालं तरी नारायणाची कृपा व्हावी, देवाची कृपा व्हावी. संतती वाढली नाही, माझा वेल मांडवाला गेला नाही तरी चालेल, पण देवाची कृपा व्हावी. याला काय म्हणायचं? काही संसारातलं संकट जरी आलं तरी या संत महात्म्याच्या अंतःकरणातला भक्तीचा झरा आटतच नाही. याला काय म्हणायचं? त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे असं त्याच्याबद्दल आपल्याला म्हणावं लागतं. जिथलं पाणी काहीही कितीही दुष्काळ पडला तरी संपत नाही, तिथं पाण्याचा जिव्हाळा चांगला म्हणतात. त्याप्रमाणे कितीही संकट आली तरी भक्ती ज्याच्या अंतःकरणातली आटतच नाही, त्या महात्म्याच्या अंतःकरणात भक्तीचा झरा आहे, जिवंत झरा आहे, जिव्हाळा आहे, अशी भाषा तुकाराम महाराज बोलतात. आणि असा भक्तीचा जिवंत झरा ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये आहे तोच दैवाचा पुतळा. तो महात्मा दैवाचा म्हणजे भाग्याचा पुतळा आहे असं तुकाराम महाराज त्याच्याबद्दल वर्णन करतात बरं का. आता भाग्याचा पुतळा म्हणून ज्याचं वर्णन केलं, दैवाचा पुतळा म्हणून ज्याचं वर्णन केलं, तो महात्मा भक्तीचा जिवंत झरा अंतःकरणामध्ये वागवणार आहे, हे वर्णन आपण ऐकलं. आता भक्तीचं एवढं मोठेपण काय आहे बाबा, याचा विचार आपल्याला थोडासा करावा लागणार आहे बरं का. भक्तीचं काहीतरी मोठेपण असल्याशिवाय तुकाराम महाराज एवढं मोठं महत्त्व भक्तीला देणारच नाहीत ना. कारण भक्तीचा जिवंत झरा ज्याच्या हृदयात आहे तो दैवाचा पुतळा असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे भक्तीला काहीतरी महत्त्व आहे. भक्तीचं महत्त्व कशामुळं, त्याचा जर विचार केला तर भक्ती करायला सोपी आहे आणि फलाला फार मोठी आहे, म्हणून भक्तीचं महत्त्व आहे. बाकीच्या कोणत्याही साधनाचा विचार करा, प्रत्येक साधन कठीण असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. योगाभ्यासाने देव भेटतो गोष्ट खरी आहे, कर्म मार्गाने जाण्याने देव भेटतो गोष्ट खरी आहे, ज्ञान मार्गाने जाण्यानेही देव भेटतो गोष्ट खरी आहे. पण हे कर्म योग ज्ञान हे सगळे मार्ग अवघड मार्ग आहे. ज्ञान मार्ग किती कठीण, संतांनी त्याची वर्णनं, शास्त्रकारांनी त्याची वर्णनं पुष्कळ केलेली आपल्याला पाहायला सापडतात. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. ज्ञानमार्ग केवढा कठीण, उपनिषदात त्याचं वर्णन असं आलेलं आहे की बाबा वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं अवघड काम आहे तेवढं ज्ञानमार्गानं चालणं अवघड काम आहे म्हणे बरं का. एखाद्या वेळेला बघा त्याच्यातल्या त्यात कसं म्हणले, तलवारीची धार न म्हणता वस्त्र्याची धार म्हणले शास्त्रामध्ये. वस्त्र्याची धार तलवारीच्या धारीपेक्षा बेकार असते म्हणे. बघा तुम्ही जुन्या लोकांना विचारा. पण हां, ते शिवाजी महाराजांच्या काळात ते जे युद्ध वगैरे व्हायचे ना, त्या काळातले लोक म्हणत होते वस्त्र्याची धार ऐका तलवारीच्या धारेपेक्षा बेकार असते. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तलवारीनं जर एखाद्याचं पोट फाडलं तर शिवता येतं म्हणे, पण वस्त्र्यानं फाडलं की शिवताच येत नाही म्हणे. विठ्ठल वस्त्र्याची धार अतिशय तीक्ष्ण असते, अशी बेकार धार असते बरं का. त्या वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण काम आहे, ज्ञान मार्गानं जायचं म्हणलं तर तेवढं कठीण काम आहे असं शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हा, दुसरं वर्णन करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं कसं तरी करून मनुष्य वस्त्र्याच्या धारेवरून चालून दाखवेल. पण दुसरं उदाहरण तर फार बेकार सांगितलंय. शास्त्रकार असं म्हणतात, अग्नी पेटवायचा आणि मेणाच्या घोड्यावर बसून त्या अग्नीतून पलीकडे जाऊन दाखवायचं. घोडा कोणता आणायचा? साधा घोडा, आपला घोडा आणायचा नाही, जो जिवंत घोडा आहे असला घोडा आणायचा नाही, लाकडाचा घोडा करायचा नाही, मेणाचा घोडा करायचा म्हणे, मेणाचा. आणि त्या मेणाच्या घोड्यावर बसून जळत्या अग्नीतून पलीकडे जाऊन दाखवायचं. हे काम जेवढं कठीण आहे ज्ञान मार्गाने जाणं तेवढं कठीण काम आहे बरं का. चणे खावे लोखंडाचे अवघडपणा
सांगत असताना नामदेवरायांनी केलेलं हे वर्णन आहे. नामदेवराय सांगतात किती अवघड आहे ज्ञानाच्या वाटेनं जाणं. चणे खावे लोखंडाचे फुटाणे केले म्हणे आणि खायला दिले एखाद्याला तर चांगले खाऊ. लोखंडाचे फुटाणे खाता येतात. आता लोखंडाचे फुटाणे म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर आजच्या भाषेवर छर्रे, लोखंडाचे छर्रे ते फुटाण्यासारखेच असतात की नाही. एखादा तरी छर्रा चावून दाखवता का? छटाक नाही. छटाक तुम्हाला एक छटाक छर्रे देत नाही. एकच तुम्हाला छर्रा दिला समजा, खाऊन दाखवता का? चावून दाखवता का? खायचं म्हणजे गिळून दाखवलं एखादा शहाणा बरं का. काहीतरी बक्षीस म्हणल्यानंतर एखादा गिळून दाखव, हां आता ते बक्षीस म्हणत तसं नाही, चावून खायचे हो ते लोखंडाचे फुटाण. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून अवघड सांगितलं. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात लोखंडाचे फुटाणे केले म्हणे आणि बोचऱ्याला खायला दिले. आता बोचरा म्हणजे ज्याच्या तोंडात एकही दात नाही त्याला म्हणतात बोचरा. त्याला लोखंडाचे फुटाणे जर खायला दिले तर ते अवघड काम आहे की नाही? अवघड काम आहे. लोखंडाचे फुटाणे करून बोचऱ्या माणसाला दिले तर ते खायला जेवढे अवघड आहेत ज्ञानाच्या वाटेनं चालणं तेवढं कठीण काम आहे म्हणे. कारण विवेक वैराग्य क्षमारी षट संपत्ती मुमुक्षुता हे सगळं प्राप्त झाल्याशिवाय ज्ञानाच्या मार्गाचा अधिकारच नसतो. वैराग्य मिळाल्याशिवाय ज्ञानमार्गानं जाऊन काही उपयोग नसतो. ज्याला वैराग्य नाही त्याला जर ज्ञान सांगितलं तर ते सगळं वाया जातं. तुकाराम महाराजांनी दृष्टांताने आपल्याला असं सांगितलं की बघा तुम्ही विचार करा, आपण जर दुधाची खीर केली समजा तर ते दुधाची खीर चांगली आहे की वाईट आहे सांगा मला? चांगलीच आहे. ती सगळ्याला द्यावी की नाही घरात सांगा मला? द्यावी ना. घरामध्ये माणसाला द्यावी, पुरुषाला द्यावी, स्त्रियाला द्यावी, म्हाताऱ्याला द्यावी, तरुणाला द्यावी, लेकरा बाळाला द्यावी, सगळ्याला ती दुधाची खीर द्यावी की नाही? पण आपल्याच घरामध्ये असलेल्या कुत्र्याला ती खीर द्यावी की नाही हो? सांगा की थोडं. कुत्र्याला खीर द्यावी की नाही? सगळ्याला लेकरा बाळासहित सगळ्याला खीर द्या. पण कुत्र्याला देता येते का? देता येत नाही. तुकाराम महाराज सांगतात कुत्रं खीर पिलं की लगेच वकून घेतं मरून जातं म्हणे बरं का. त्या कुत्र्याला खीर पचत नाही म्हणून कुत्र्याला खीर देण्यामध्ये जसं अर्थ नसतो तसं ज्ञान देत असताना वैराग्य वगैरे जर नसेल तर त्या माणसाला ज्ञान सांगण्यात काही अर्थ नसतो. म्हणून ज्ञानमार्गाचा विचार केला तर ज्ञानमार्ग कठीण आहे. योगमार्गाचा विचार केला तर योगमार्ग कठीण आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगाने योगाभ्यास आपल्याला करावा लागतो. काही कठीण सोपं नाही महाराज. सगळं योगाभ्यासाचं चिंतन जर आपण केलं तर कठीण 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 असं आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं योगाभ्यास करणाऱ्या मनुष्याला तहान लागली तर त्यानं काय प्यावं हो? आपल्याला तहान लागली तर आपण काय करतो? पाणी पितो. समजा एखाद्याला पाणी प्यायचं नसलं, काही उरत असलं, नारळाचं पाणी पिईल, काहीतरी त्याच्यामध्ये प्रकार करेल की नाही? पण एखादा ताक पिईल, एखादा दूध पिईल, काहीतरी करून तहान शांत करता येते की नाही? पण ज्ञानेश्वर महाराज योगाभ्यासी माणसाला सांगतात बाबा तुम्हाला काही तहान लागली तर तहानीला काय करावं लागतं? तहानेलिया तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवा वावारा. ज्ञानोबा सांगतात तहान लागली तर योगमार्गी सारखानं तहानच पिऊन राहायचं, भूक लागली तर भूकच खाऊन राहायचं. याचा अर्थ भूक सहन करावी, तहान सहन करावी. असा योगाचा मार्ग अतिशय कठीण आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. तोही मार्ग सोपा नाही. योगाचा मार्ग सोपा नाही, ज्ञानाचा मार्ग सोपा नाही, कर्माचा मार्ग सोपा नाही. मग सोपा मार्ग कोणता आहे? भक्तिपंथ बहु Yeah.
सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे एकेचे खंडते. तुकाराम महाराज सांगतात भक्तिपंथ मात्र अतिशय सोपा आहे. भक्तीचा मार्ग सोपा, बाकीचे मार्ग कठीण आहेत आणि भक्तीचा मार्ग सोपा आहे म्हणून भक्तीला महत्त्व संत महात्मे देतात बरं का. आणि भक्ती सोपी जशी आहे, काय होतं काही वेळेला एखादं साधन सोपं असतं पण त्याच्याने मिळणारं फळ काही महत्त्वाचं नसतं. पण भक्तीचा विचार केला तर भक्ती करायला सोपी आहे आणि फळाच्या बाबतीत विचार जर केला तर परमात्म्याच्या साक्षात्काराला भक्तीचा उपयोग होतो. देवाचं दर्शन भक्तीनं होतं. मोक्ष ज्ञान मार्गानं जाऊन जो मोक्ष मिळायचा तो सुद्धा भक्ताला प्राप्त होतो. असं असल्यामुळं भक्ती करायला सोपी आणि फलाला मोठी असल्यामुळं भक्तीचा मोठेपणा आहे. आणि असा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा जो महात्मा, महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तो या जगामध्ये खरा भाग्यवान आहे. आणि भक्तीचा जिव्हाळा न जाणणारा भले पंडित असेल भले शहाणा असेल तो भाग्याचा नसल्यामुळं मला आवडत नाही. महाराज दुसऱ्या चरणात आणि का नाही